तर नमस्कार, डे 6च्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कुठे नाही, आता आपल्याला काही काम नाही, आंबे वगैरे नाही काढणार आहे. तर आज असंच घरीच थांबणार आहे. जास्त काही नाही, फणस वगैरे खायचे, आंबे वगैरे खायचे, एवढंच आहे. आजचा दिवस असाच जाणार आहे असं वाटतं. गेलो तर माशाला जाऊ शकतो नदीवर, बघू कसा दिवस जातो आहे. डे 6 आज आहे बघा. भाताची पोतळी घेऊन चाललो आहे दळण्यासाठी, पण मी नाही चाललो आहे, मम्मीने चालले. तर बघूया, तर जड आहे तरी पण व्हिडिओ काढतोय. हे पोती आणलेत, किती आहेत हे? 5 आणि 2 7 पोती आणलेत. तसं आहे, सकाळ सकाळ फुल वर्कआउट. आणि हा स्टॉप आहे, एस टी स्टॉप आहे. इथे एस टी येते. आणि आमचा बघा बोर्ड पडला आहे, हा एक बोर्ड पडला आहे. आणि इथे एक बोर्ड आहे, तो चांगला आहे. ही भाताची 7 पोती आहेत. म्हणजे भात दळायला जातो, त्याच्यामधून तांदूळ निघतं. तांदूळ निघतात भातामधून, ते आहे भात. आता याच्यामधून तांदूळ काढतील, मग त्याच्यानंतर मग आपल्याला भात खायला मिळेल, असं आहे ते. 7 पोती आहेत. आता मी घरी जातो, थोड्या वेळाने गाडी येणार आहे आणि मग मम्मीसोबत दळण्यासाठी. मी नाही जाणार आहे, गाडी आपली आप जाणार त्याच्यामध्ये चढून द्यायचे आणि बघू कसं होतं आहे. फुल हे पूर्ण जंगल आहे आमच्या घरांच्या मागे. एक आमचं घर आहे, हे दीपकदाचं घर आहे, आणि त्याच्या बाजूला शिवकाचं घर आहे, आणि त्याच्या मागे पूर्ण जंगल. हे बघा, हा कोणता किडा आहे तुम्हाला माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा कसा भारी नवीन काहीतरी असा दिसेल. नाही दिसत आहे. एकदम वेगळं आहे काहीतरी. बघा, आता असं आपण झाडावर सोडूया. हा बघा, ह्या झाडावर सोडतो म्हणजे जाईल तो आपला, है ना, थोड्या टायमाने. कीड आहे एक प्रकारे, काय वाटतंय? कीड आहे, राहू दे, जाईल तो आपला. ठेवतो मी ह्याच्यावर असा, है ना. ठेवला की तो जाईल. हा, हल्ला हल्ला हल्ला, जाईल तो आपला. ओके, चलो. पहिलं तेल लावायचं काय? पहिलं तेल लावायचं हाताला, नंतर कोयतीला. तर असा पाय लावायचा. असं पायाची करतो.
हे गरे काढलेत, ह्याला कापणार आणि मसाला वगैरे टाकणार है ना. हॅशटॅग नाही, भाजीचे गरे. मसाला टाकून शिजवणार आणि मग खाणार आम्ही. खाल्ल्यावर दाखवतो मी, खाताना दाखवतो, खाल्ल्यावर नाही. खाताना दाखवतो, खाल्ल्यावर नाही दाखवू शकत. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट. हां घरीच. हां शिजलेले घरेत मस्तपैकी. हां हां भारी. गरे आहेत आणि गरे खातोय मी. जबरदस्त लागतात. तिखट आहेत थोडेसे पण भारी.